अय ताते यार कुठे सरपण घेऊन येते अरे ती चुलीला लागत आहे स्वयंपाक करायला म्हणून आणलंय फार भीक लागली काय पोरग नोकरीला दुनिया भानगडी याव त्याच्या आईला वाला त्याला बेकार सरपण गोळा करीत अरे रानातल्या लोकांना काही चालतंय आता रानात कोण आणि तू पाहिलं खरंच चुलीवर स्वयंपाक करते का पाणी बिनी तापत तेवढं सकाळचं तुला पर्याय नाही रे तुला तेव्हा म्हणत होतो लग्न कर झक मार आता काय करणार त्याला? लग्न केलं असं आजी दिवस नसते आली सरपण गोळा करायची गरज नसते दाबात राहिला असतं आता कसं आहे नशिबाचा भाग आहे तो काय करणार मी सांग बरं ना काय नशिबाचा भाग आहे ना आता बघ नशीब आता काय करू शकत नाही आपण विचार. आता आहे का भेटल का हा, आता करतो. आता हनुमा तोंडात आईच्या तर शान हवाला म्हणा आता भेटन तुला ह्या वयात कोण द्यायला मोकळ्या त्याच्या डोक्याला ताण नाही अरे देत. खरंच करतो मी तू बघ नाही बाबा, आपल्याकडे नाही तिकडे तो आज आलो होते तिकडे तू जा आता ती जर एखादी करून आण आणि तो कार्यक्रम नाही झाला म्हणजे मला मा नाही, अरे होईल, होईल. मग त्यावेळेस तो कुठे गेला होता त्यावेळेस मग त्यावेळेस नाही मला म्हणलं वेळेस लग्न कर म्हणून मी म्हणलं तुला म्हणलं होतं का लग्न कर म्हणून हा का म्हणलं होतं सांग बरं म्हणलं तुला आता लग्न करून ते टाक म्हणून. सोडून नको ग काही फेका मारी दो काय कस काय मग फेका मारून मी तुला वाटलं जाऊ दे ह्याच्याकडे काय नाही बेकार सोड हा, दिसत आता पोरच लग्न झालंय आता सून आली ना आता तुला लग्न करायचं आठवले आता त्या आईच्या शान हवाला ना मोठा तू ही पाड आहे बरं आता काय उशिरा गेला जेवण नाही मिळत नसेल मिळत तुला अरे बाबा ती सुनबाई आता काय सांगायचं तुला ती हा. आई तसं आपल्याला निपटावं लागत आहे काय करणार हा होय मग असलं तर खायचं नाही तर पडलं उपाशी तसंच पोरा मारायचं सांगायचं जरा समजून आता सांगत त्याने हाणलं बिनलं तिला मग काय करायचं आई नाही ती बी जायची निघून परत लय पुढं बेऊन बेऊन असंच मरशीन मरशील काय आला आता पहिले आणली असती दिसतंय त्याला. ना एक दिसतंय बायको गेली साधे कपडे सगळे धुवाय ना तो कोणी अरे तुला आता हाताने करायची पाळी आली आता काय करणार मध्ये ती आजारी पडली न वारली मग मी तरी काय करू आता दुसरं करायचं म्हणलं परत डोक्याला ताण कुठं करून घेतो मस्त हो, सगळं खरं आहे आण तू आणीत असले बघ हे जा बाबा नको डोक्याला अय, यार, ताप. बघ ना नाही नाही आता काय नाही आता बघायचं फिगायचं काय नाही राहिले तू आता मसनात गावऱ्या गेला आणि चालला बायको बघायला अरे आज तुम्हाला असं समजू नको काय अभी भी जवान हूं मैं कायच जेवण हा, जातो काय संगीकडे असू हा, जातो ना तू जा. काय काय सांगायला मला आता सगळी विचारित नाही तुला गेलं तो दिसे संपला तो अधिक तू काय आलं संगीची आठवण करून मग जा तू तुला कोण म्हणलं मला रामे म्हणत होता हे दररोज संगी पैसे पाड्याला अरे बाबा तसं काही करू नको दाडकट टाकीन मी तसं. देवा शपथ राम्या म्हणत होता मला हे दररोज सकाळ संध्याकाळ संगी पैसे पाड्याला तू करतो काय तिथं अकुल कोण म्हणलं मी काही जातोय बरं, तिकडे रामभाऊ विचारायची का तोंडावर कोण खरं रामभाऊ? पार्टी देणार का तू हा? पार्टी देणार तुला जागेवर धरलं मला ब्लॅकमेल करतो ब्लॅकमेल नाही रामेन धरले तुम्हाला रामेकडे व्हिडिओ तुमची कोण रामेकडे तुमची येऊ दे राम्याला बघतो मी येऊ दे बघ मी आणतो संध्याकाळी बोलून ये संध्याकाळी वाटेवर नको उन्हात अरे डोक्याला एक ताप तर ठेवू संध्याकाळी तू काय? गपचूप बस लोकांच्या नुसतं तेल घालायचं काम डोकं लावलं ना तर बॅनर लाईन ग्रामपंचायत पुढे तुमच्या दोघांचा हा लाव लाव मी तिला बी- सांगितलं ना तो. हा लाव तिला लाव? हा येतो घेऊन बरं जा. ठीक आहे जा काय तू, जा. करतो बघतो तुला या आईला घेणं ना देणं सारा गाव गेलं चरून आणि माझ्या सारा गाव आलाय कुशाल आईचं बियाणं तोय हा अय बाबा तसं करू नको रे अरे जा तू जा बा. नाही डोक्याला ताण देऊ तुला संध्याकाळी दाखवत आता वाटेवर ये अय ना तू पार्टी देईन पण काही बोबाट करू नको बरं झालं का? लुळतो बाय अय चल येतो रे मी नाना आईला टोपल्यात एकच भाकर ठेवली पोरग बिजावायचं काय करावं आता हा मी जेवलं तर त्याला काही नाही राहायचं जाऊ दे कुठे गेली सुनबाई का माहित इथं बी दिसत नाही घरात हा जाऊ दे मी आज जेवतच नाही रानात तसंच निघून जातो पण पोरांनी काही विचारलं तर काय सांगायचं पण जाऊ दे त्याला सांगा म्या भाकर खाल्ली म्हणून हा चल येतो मी जाऊ दे मी रानात जातो कामाला अय सुनबाई टॉपलेट एकच भाकर आहे काही ठेवलं नाही जेवायला बिवायला हा मग मी एकच भाकर केलती आज. आणि आम्ही दोघं आहे तुला माहिती आहे ना हा मला माहिती ना तुम्ही मग दोघे. मी खाल्ल्यावर त्यांनी काय खायचं मला सांगा तुम्ही नाही खाल्ली तर काय मारणार आहे काय तुम्ही? नीट बोलत जा जरा व्यवस्थित बोलत जा मरणार आहे का म्हणजे काय तू माझ्या मरणार टपली काय तुम्ही ना माझ्या आवाज चढवायचा नाही बरं ए का? तू पण आवाज नाही चढायचा आम्ही पोराला सांगितलं तर तू झोपटून काढीन तुला हा. हो, सांगा ती धमकी ना मला नका देऊ समजलं ना अजिबात आवाज चढवायचा ए नाही. तू पण आवाज चढायचा नाही तुला आताच सांगतो ओ, तुम्हाला कळत नाही का मी तुमची सून आहे जरा नीट बोलायचं माझ्यासोबत. ए तू सासऱ्या संग बोलताना जरा जपून बोलत जा हा ना? आपल्या वडिलांसारखं आहे तुझ्या मी हा माझ्या वडिलांची जागा तुम्ही नाही घेऊ शकत लय नका भूषण सांगू मला तुमचं समजलं ना आणि एक दिवस नाही जेवलं तर काय मारणार आहे का तुम्ही काय झिजणार आहे तुमचं? तू खाल्ला असेल ना खादाडला असेल ना लय मोठं आणि हा, आम्हाला मी ठेवलं खाल्लं, मला खायची सवय आहे तुमचं काय जळतंय
हा जळतंय माझं आहे ते, हे सगळं माझं आहे. तू आमच्या घरात सून म्हणून आलेली आहे. हा मग हे घर पण माझं आहे, समजलं ना? झाले आता गेले तुमचे दिवस. हा अरे आमचे दिवस गेले म्हणजे आमची काही गरज नाही राहिली का तुला? नाहीच आहे. तुमच्यामुळे माझं काय भागतंय बरं मला सांगा. तुम्ही काय मला खाऊ घालता पिऊ मग हे घालता? कोण करतं? हे काय तुझ्या दुसरं कोणी येऊन करतात का इथं गावातले? हा माझ्या गावातले कशाला येऊन कारण तुमचं गाव आणा ना इकडं करायला. शेतात राबतोय दिवसभर, सगळं येतंय म्हणून हाय टवटवीत. हा माझा नवरा सगळं करतो, समजलं ना? तुम्ही नाही काय करत. ना तुझा नवरा माझा कोण नाही का तू? हा हा त्याचं भूषण सांगायचे माझं पोरगा येते, त्याला सुद्धा भाकरी नाही ठेवली तू. हाय त्यांच्यासाठी ठेवली मी एक, आमच्या दोघांपुरतीच केलती मी 2. मी एक खाल्ली आणि त्यांना एक ठेवली. मग मला काही या घरात हे नाही का काही? तुमच्यासाठी काय नाही, तुम्ही जा गावात. गावात जा म्हणजे? हा तिकडे बघा कोण देत असेल तर, नाही तर मागून खा. मला घेण देण नाहीये, मी काही रिकम टेकडी नाहीये. इथं माझं अंग बिंग दुखतं काय तुमचंच नुसतं करत बसायचं का मी दिवस रात्र? मग कोणाच करायचं? हा ना? हा, माझं नाही करायचं, त्याचं नाही करायचं, कोणाच करायचं? मी त्याचं करते ना, माझा नवरा आहे ना तो, माझ्या नवऱ्याचं करेल मी. अरे मग माणसं किती आहेत घरात? तो मी तू तिघच आहे ना. पण मला तिघांचं करायला जड वाटतं, मी दोघांचंच करणार. माझं करणारच नाही स्वयंपाक. करणारच नसती मी. बघ बघ लय महागात पडत, मी तुला आता पडू द्या सांगतो. महागात, मला घेण देणच नाहीये तुमचं, समजलं ना? मला तर तुम्ही येऊ दे पोराला येऊ दे. नाही तुझ्या यार काय चाललंय? काय कशाला भांडतो? राहतात? मी एवढं दिवसभर राहणार राबवतोय, हा टोपल्यात एक भाकरी ठेवली फक्त. तो मागा शिकले छान मध्ये सांगत होता मा सुनासारखी सून नाही अशी काय. बघा ना नाना. हा नको ते दुसऱ्या सगळं नको सोंग करू. अहो नाना हे बघा ना, मा सासरा माझ्याशी रोज भांडतो, रोज भांडतो. अक्कल आहे का तुला? पुढं भांडत राव मी, मलाच रडू येत आहे. मला एक भाकरी ठेवली, पोराला नाही काही नाही. मी कसं काय खाऊ सांग बरं? सकाळपासून 2 भाकरी खाल्ल्यात आणि सगळ्यांना सांगते की अरे मला नाना एक पण उपाशी नाही. राहून राहण्यातून काम करून आलो. आता तू पाहिलं नाही कसं का? काय म्हणते 2 भाकरी अरे खायला? खोटं बोलत नाना, शपथ खोटं बोलत आहे. तुला काय सांगावं? नाना तुम्हाला वाटतं का माझ्या तोंडात की मी एवढं खोटं बोललं नाही, आणि नाही. कुणाशी असं वागल? शक्य नाही शक्य नाही. नाना ती लई दिसायला दिसते पण लई रूप घेते राव नाना. ते बघ कसं रडून तुला पटी ती बघ. नाही हो खोटं नाना. काय बोलन रे तात्या ती? खोटं काय बोलन म्हणजे? तुला सवय लागली मोकार काय ना काय कपडे काढायची. मी खोटं बोलतो. अहो नाना तुम्हाला नाही. माहिती आता वयानुसार ना बुद्धी चेंज होत जाते, तसं त्यांचं ना डोकं कमी झाले. तुझ्या बापासारखा आहे मी. नको सारखं मला वयाने करू. मग बापा सारखा आहे हा. बापा सारखा राहा ना. मग काय त्या पुरीच्या मागे लागत घ्यानंदाज भांडणं बघा करत ना, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत माझा नवरा पण इतका माग लागत नाही, तेवढं माझा सासरा माझ्या माग लागतो. नाना मला सांग, माझी बायको गेली, हा. मी एकटाच राहिलो. मग हे जीव लावायचं काम नाही का? मला काय लई 10 सून आहे का? एक सून आहे ना, तिला एवढं जपितोय, एवढं कष्ट करतोय, आणतोय, काही कमी पडू देत नाही. सांग अरे बरं. पण मग देत असेल ना भाकर, होत असेल मागे पुढे, काय एवढं विचार करायचा रे? अरे नाना आता वाढले किती, मी जेवायचं कधी? किती रानात काम करून आलोय, आता दमलोय मी, मला भूक लागली नाना. पण तुम्ही आपल्या- गेलते सकाळी खाऊन काय खाऊन गेलो होतो? काय दिलं होतं का तू? हा? भाकर. नुसता चहा दिला आणि म्हणली जा रानात कामाला. नाना हे नाना- बघा, हे माझे सासरे ना लय खोटं बोलतात. अहो मला नाही. असं वाटतं की मी ह्या करत राहावंच ए नाही. बाई जाते. तसं नको करू. ए कोणाला असं वाटत नाही. मला मी माझी पोरी सारखीच आहे तू. मी कशाला तुला काय म्हणू? हा? नाही, नाही, तसं मी नाही. पोरी सारखंच वागवतो ना नाना. तसं नको करू. ए तात्या घे बस तू येडा नक्की नाही. आजकालच्या पोरी थोड्याफार बसतात मोबाईल बघायचा दुनिया भांडली सोडून द्यायचा असतो विषय. लय लावून धारण मजा नसती. नाही जाऊ दे, काय व्हायचं ते होते माझ. मला बी नाही, मला जगायचीच इच्छा नाही राहिली. चल तुला थोडं समजून सांगतो मी. चल काय समजून सांगत अरे तुम्ही सगळे मलाच बोलता. अरे चल तू माझ्या हा नाना जरा समजून सांगा, सुनेसोबत कसं वागायचं. दिवस रात्र मला रडवतात ते. काय तुला काय वाईट बोललो कधी सांग बर? हा कधी वाईट बोललो तुला? दिवसभर तर वाईटच शब्द निघतात दिवसभर तुमच्या. घरात असतो ना ना, मी सांगू राहण्यात असतो आणि हिरमती दिवसभर वाईट बोलत. बरं चल तू माझ्या मी तुला समजून सांगतो. नाही मी पोराला सांग सगळं सांगणार तुला आताच सांगतो. हा, हा. चल तू नको भांडणं करू राव. चल राव तात्या. काय काय डोकं लायचं घ्या देण्याचं. पोराला सांग नाही तर कुणाला सांग, मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. हे तिकडे चल. पूर्वा, अय पूर्वा, अहो आले का तुम्ही? काय करती? अहो काय नाही. अहो जरा उठा बरं, माझे लय पाय दुखायला लागलेत. अहो पाय दुखायला लागले? हा ना, अहो सकाळपासून काम करते मी, माहिती का? माझ्या जरा हात पायाला दम नाही. बर बस. हा. तात्या जेवले का? नाही. का बरं? तू जेवायला दिलं त्यांना? ऐका ना, तुम्ही चला ना जेवायला, तुम्हाला वाढते मी. अगं पण त्यांना द्यायचं जेवण आधी. दमून आले असतील वावरतून ते. ओ आले आले, तुमच्या बापाचं नाव काही काढायची गरज आहे का? काय हो तुमच्या बापाचं एवढं पुळका? तुम्ही मला मारता? लाज वाटते का तुला बोलायला? पुळका माझी? अगं माझा बाप येतो. हा तुला काय माहिती?
माझ्या बापाने माझ्यासाठी काय केलं. जेव्हा माझी आई गेली ना तेव्हापासून माझी आई आणि माझा बाप आहे ना हे ताते येत. त्यांनी मला कधीच कमी पडून नाही दिलं. एवढं वय झालंय तरी सुद्धा ते आतापर्यंत कष्ट करतेत. आणि तू काय बोलली एवढा पुळका. जेव्हा आहे ना तुझी भाऊजाई तुझ्या बापाला उपाशी मारीन ना तेव्हा तुला कळन. हा माझी भाऊजाई माझ्या बापाला उपाशी कधी मारूच शकत नाही, कारण माझा बाप आहे ना माझ्या भाऊजाईला ना मुलीसारखा जीव लावतो. काय बाय बापाने मारलं तुला. कधी काय बोलला. काही कमी पडू दिलं. जेव्हा जेव्हा जी गोष्ट सांगितली ना तेव्हा माझ्या बापाने तुला आणून दिली. कळलं का. काय कमी पडून दिलं. माझ्यासाठी जास्तीचं काय केलंय त्यांनी. हे बघा तू जास्त बोल नका. मी विसरून जाईन तू माझी बायको आहे म्हणून. हे बघ बाकीचे पोर असतील त्यांच्या बायकाचं ऐकून बापाला आईला उपाशी मारित असतील, पण मी त्यातला नाहीये. एक वेळेस मी तुला सोडून देईन पण मी माझ्या बापाला सोडून कधीच जाणार नाही. त्यांना आयुष्यभर सांभाळीन. आणि तुला सुद्धा जर माझ्या बापाला त्रास होत असेल, तुला जर नीट नसल वागायचं, तू आहे ना आत्ताच्या आत्ता निघून गेली ना घरातून तरी मला काही घेणं देणं नाही. कळलं. तुम्हाला कसं काय घेऊन देणं असेल. तुम्ही काय दुसरी बायको करून राहताल ना. दुसरी बायको. हे बघ तुला सांगतो नीट बोला. नीट बोल तर अजून एक काना मग मारीन तुझे मी. काय प्रॉब्लेम आहे. भाकर द्यायला काय प्रॉब्लेम होता. हा तो उपाशी तू जेवली असेल ना सकाळी सकाळी उठून. अहो पण एक दिवस नाही दिली, रोज तर मी देत असते ना. आज का नाही दिली. मला कंटाळा आलता, माझे हातपाय दुखतात लय. हातपाय दुखत आहे. हा. नाटक करते का. तुला खायला नाही कंटाळा आला. हा काय प्रॉब्लेम तुझा मला सांग बरं. काय प्रॉब्लेम आहे. मला नाही राहायचं त्यांच्या सोबत. मला फक्त आपण दोघच पाहिजे. राहायचं नाही. हा एक काम कर घर सोडून निघ. चल निघ निघ लगेच बॅग बरं निघ. हा राहायचं नाही म्हणजे. नाही मला इथंच राहायचंय. हा मग नीट राहायचं तुला सांगतो. आणि इथून पुढे जर उपाशी मारलं ना माझ्या बापाला तुला 8 दिवस उपाशी मारीन. 8 दिवस पाणी सुद्धा प्यायला देणार नाही. तुम्ही ना खूप बोलताय, समजलं ना मला. एक दिवस ना तुम्हालाच पस्तावा होईल ह्या सगळ्या गोष्टींचा. मला पास्ता होईल. हा तुम्हाला कळलं तुमच्या बापाचे रंगढंग काय. समजलं ना मी काका चिडचिड करते हे बघ आज नाही ओळखीत मी माझ्या बापाला. तू आत्ता आली लग्न करून आणि माझा बाप बनायला लागली का. तू शिकिते का माझा बाप कसा आहे म्हणून. काय ऊन झाले बाई, लय ऊन हे. काय पाहुणा. नमस्कार नमस्कार. काय कुठे चालले होते. काय नाही चाललो ते रानात चालले का. हा सुनबाई म्हणले तिकडच जा तुम्ही तिकडच काय काळ करायचं करा. हा होय, मग मी घरीच निघाली होती पण तुम्ही इकडं. अहो काय सांगावं लय त्रास देऊ राहिली लय बोलत आता वडिलासारखं आहे मी तिच्या. काय झालं. काय सांगायचं आता तुम्हाला सांगण्यासारखं सुद्धा नाही हो. खूप खूप त्रास देते जेवायला सुद्धा देत नाही वेळेवर. काय सांगायचं. बापरे काय काय तुम्ही काय तरी झालं समजून तिला? सांग तिला. समजून नाही तिचं कान धरते चांगली. काय तिला काय प्रॉब्लेम आहे. काहीच प्रॉब्लेम नाही. मी सगळं आणून देतो वेळेवर देतो आणून सगळं कशाला कमी पडू देत आणि नाही, मग काय तिला काय नाही. तिच्या बापाच्या घरून आणायच्या का भाकरी बिकरी. भाकरी एक भाकरी ठेवते नाही म्हणते तुमचं पोरग खाऊ घ्या म्हणते. आम्हाला सांग एक भाकरी दिवसभर रानात काम करावं लागत भूक लागत नाही माणसं. असं करते का. हा. तिला मी हे वळण नाही लावलेलं. तिच्याकडे बघते मी. चला बरं घरी. चला बरं तुम्ही काय म्हणते मला तुम्ही बघू दे समजून तिचं. सांग. चला बरं सांगते. काय नेमकं काय केलंय काय तिने. अहो नुसतं ठेवू कस नुसतं घरात सुद्धा पाय ठेवून सुद्धा देत नाही मला. पण माझी पोरगी तशी नव्हती. अहो नव्हती काय येऊन घरात यायचं नाही म्हणजे बिलकुल. तिला माणुसकीची. ती सगळ्या माणसांना काय जपत. माणुसकीचे काय माझ्यावर काय काय आरोप करते सांगितलं तुम्हाला खरं वाटणार नाही माहितीये का. अहो ती तिथं आमचं घरातलं करून शेजारी चुलतीचं सुद्धा करायची. इतकी माणुसकीची आणि इतकी कष्टाळू येते. अहो, मी दिवसभर रानात असतो. मला सांगा हा. ही काहीची काही आरोप करते तुम्ही म्हणते रानात नाही जात तुम्ही गावात कुठं तरी फिरता म्हणे. मग असं आरोप करते. तुम्ही लवकर नसते ना आले म्हणून म्हणले अहो, असं. रानात कामाचं आटपल्यावरच येणार ना माणूस. मला सांगा ना कधी येणार सांगा बरं तुम्ही. पण तुम्ही मोठे आहे, तुम्ही समजून अहो, घ्यायचं. मोठे लेकरं आहे. आहे. लेकरू आहे मी तिला मत समजून सांगितलं बाई म्हणलं मी तुझ्या बापासारखा आहे असं मग? बोलू नको. बाप सासऱ्याला उलट बोलू नये. बापासारखा असं म्हणून धाव आहे ना. धाव 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 येते नुसते अंगावर. अहो बापासारखा म्हणून बाप होत नसतो. तसं वागा ना तुम्ही. अहो तुम्ही मलाच कसं काय बोलतो सगळे आले तुम्हाला नाही तुम्हाला बोलत मी. ती बोलत. पोरगी तशी नाहीच आहे. मी ते सांगते तुम्हाला. नाहीये काय माझी आता पोरगी लय चांगली आहे. चांगली आहे ना. ती असं तुम्ही करू शकत नाही. तुम्ही शेजार पाजार विचारा नुसतं आणि त्यांच्या घरात काय किटकिटी चालू असतात म्हणजे
आता तुम्ही एवढ्या जोरा जोरात बोलताय मग ते अहो, आता मी आवाज जोर जात बोलत असेल. नाही बोलत, मी तुम्हाला समजून सांगतोय. तुम्ही तुमच्या पोरीला समजून सांगा. मला इतका घरात राहावं का नाही अशी परिस्थिती. मी आलो निघून, मला म्हणले तिकडेच काळा करा. मग काय करू आता सांगा, अहो, जावं मग का नाही घरी? हुडबुद्धी आहे तिची अजून. आता तुम्ही सून नाही लेख म्हणून समजून घ्या ना थोडं. तुम्ही मग आज मी तिला- उपाशीच राहायचं सांगा बरं. अहो घ्यायचं समजून एखाद दिवशी. आता तुमचे कोणी तिथं भाऊबंद नाही का कोणाकडनं अहो करायचं? आता तुम्हाला पोरगी आहे ना, तशी मी तिला पोरगी म्हणूनच ट्रीटमेंट देतो. सगळं वेळोवेळी आणून देतो, सगळं करून देतो तिला. तरी पण ती माझ्यावरच उलटती. काय करायचं सांगा बरं. काय तिला कसलं कमी पडू देत नाही. तुम्ही थोडं समजून घ्या. तुमचा आता असा तापड स्वभाव आहे त्यामुळे तिला चिडचिड होत असन. अहो तापड स्वभाव म्हणजे आता जेवायला जर तुम्हाला दिलं नाही तुमच्या सुनेने, तुम्हाला सांगा तुम्ही काय करता? हा, आता बी आहे ना, माझ्या पुरीला पण बोलून घेतलंय. आमच्या शेजारीने फोन केला पुरीला. अगं बघ ना, हा आले होते म्हणले यांना भेटावं जरा, यांची मध्ये तब्येत खराब होती ना. बरं म्हणले, झालं ये आले दादाला चला. भेटायला. अहो, लय तुमचे लय त्रास. संस्कार चांगले आहेत. हो तुम्ही माझ्या संस्कारावर नका जाऊ. नाही नाही लय चांगले संस्कार. पोरगी माझ्या बापाला उपाशी ठेवती. जा तुमच्या घरी घेऊन मग हा, बापाला. घरी मग तुम्ही तेच ना, तेच संस्कार दिले ना. हे बघ, तुला शेवटचं विचारतो मी, माझा बाप जेवला का नाही? नाही जेवले ते. चल निघ. लगेच बॅग भरायची आणि लगेच निघायचं घर सोडून. चल निघ. ती बॅग घे. चल होय आतमध्ये. आत होय आत. चल आत होय. अजिबात थांबायचं नाही माझ्या दारात. हा, वाटो लावलं तो घरात. अरे बॅग भर. हा चल होय बाहेर. अहो मी काय म्हणते ऐका ना. धरी बॅग. हा निघ. थांबायचं नाही अजिबात, तुला सांगतो. हा, हे बघा मी जाणार नाहीये इथून कुठंच. जाणार नाही. तुला मी घटस्फोटच देतो आता. 1 मिनिट थांबायचं नाही माझ्या घरात. हा, मी काय म्हणून नाही थांबायचं, माझं घर आहे. मग थांबायचं ना. मी जसं म्हणन तसं वागायचं, सगळ्यांना सांभाळायचं. मला नाही वागता येणार तसं. निघायचं मग. निघ चल. अहो. निघ चल. काय झालं? निघ ना. आहे थोबर तोंडे काय बघती. निघ चल. काय झालं? काय झालंय काय? काय नाही, सगळं वाटोळ झालंय. काय नाही झालं. सगळं वाटलं काय अरे झालं ते पण सांगा तिला ना. त्या संगच आम्हाला बोलायला यायचंय ना. तिला लाज वाटायला पाहिजे. बाप माझं एवढं कष्ट करतो, खुशाल त्याला जेवायला देत नाही तू. हो ताई थांबा ना जरा. काय त्यांचं थांबा ऐकून ना? घ्या ना. बघितलं हे सगळ्यांना मम्मी माझ्या अशी चिडचिड करतात. मी कसं काय राहणार या घरात? तू शांत हो जरा. मला सांग काय काय झालं. काय शांत होऊन ऐका. या बघा. हे माझ्या सासऱ्यामुळं वाटोळं झालंय माझं. ए, माझ्यावर आरोप नाही करायचा. आम्ही तुला आता हो सांगतो. तात्या तुम्ही थांबा. तुम्ही गप्प बसा. संसारावर आरोप करायला मोकळे नाहीत आम्ही. बापाने फोन तुम्ही नका केलाय. चाव चाव करू. त्यांचं बघू द्या ना. ऐकू द्या. काहीच बघायचं नाही. तुमची गोळी घेऊन जा. काय झालं कशासाठी ते तर सांगा ना. मला काही सांगायचं नाही. हा, माझं डोकं लय उठलेलं आहे आता. तू निघ. अगं घरीला काय काम असतं? घरी नुसते पडून असती तर तिला जेवण पण बनवता येत नाही का तुला? आता हे सुनवायला कमी होते. तुम्ही पण आले का तिकडून मला ए, ए, ए. बोलायला? तू जेवण दिलं असतं ना तर कोणीच तुला सुनवलं नसतं. जास्त बोलू नका. काय झालं बाई सांग जरा. काय झालं? काय ठीक आहे सांगाल आता. हा, बरं आता काय तुम्ही सांगा. ती नाही सांगत तर तुम्ही सांगा. सांग ना आता. हे बघा मी सांगतो. हा माझ्या बापाला भाकर देत नाही. होय. माझा बाप दिवसभर रानात काम करतो. हा, जेवण नाही टायमावर. आणि मला म्हणते तुम्हाला काय पुळका आला. हे तर चुकीचं आहे. हे हा? केलंय का तू असं? केलंय. अगं मम्मी रोज देत असते मी. आज एखादा दिवस खोटं नाही बोलू नको. दिला. खोटं बोलायचं नाही. अगं ते बरं, तुम्ही सांगा तोंडानी. तुम्हाला भाकर देते की टायमावरती? कधी दिली टाइम? मला कधीच टायमावर भाकरी देत नाही ती. असं का करते? एक तर सासरा आहे तुला, कोणाचा त्रास नाही काय नाही. तुला असं वळण लावलंय का आम्ही? तिकडे उन्हात चक्कर येऊन पडला मग माझा बाप काय करायचं? तुला काय शिकून पाठवलं होतं आम्ही? हे बघ मम्मी मी तुला आधीच सांगितलेलं की मला फक्त मी आणि माझा नवराच राहायला पाहिजे. ऐका तिसरा ऐका व्यक्ती ऐका नकोच तुम्ही आहे. ऐका. आणि माझ्या बापाला काय मारून टाकायचं का? तुला फक्त नवराच लागत होतं. लग्नाच टायमाला पाहिलं नाही का तू बाप आहे म्हणून? अगं असं नसतं बाई. घर तिथं वासा असतो. बाप आहे त्याचा. त्यांना जीव लावतो. तुला सांगितलं होतं. तुला दुसरा कोणाचा सासरवास नाहीये. अहो ते काहीच कमी पडू नाही देत. सगळं आणून देते तर. ते राहणार. म्हणशील तसं ती म्हणली अहो, ना, ऐका, थांबा, बाबा ऐका. मला हे पाहिजे, तुम्ही तिला थांबा ना. त्याच्या अगोदर आणून ते देतो. कळलं मला. कळलंय समजलंय. तुम्ही लय वेळा सांगितलंय ते. तुला काय प्रॉब्लेम आहे ते सांग नेमका. काय त्रास आहे त्यांचा तुला? मला त्यांचं नाही काय त्रास. मला ना फक्त आम्ही दोघच पाहिजेत घरात. मला तसं कसं होईल बाई? दोघांना 2 भाकरी करते ना तसं सासरं एक काम कर. एकुलतं एक पोरग बघ. त्याचे आई बाप मेलेले असते ना असं बघ. आणि दुसरा नवरा कर. जाय निघ. तुम्ही थोडं- आधी आईने समजून सांगायचं ना. आधी ते चांगलं अहो शिकवायचं होतं सांगितलं ना. होतं कुठं तरी काहीतरी प्रॉब्लेम असेल. नाही तर माझी कसं पोरगी काय तशी problem? नाहीये. आमच्या घरात काहीच प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही तर आता का तुम्हाला माहिती हो, का? राहते ना, ती या मी घरात इथंच राहते. होते. तुम्ही इथं महिनाच कोणाचं राहायचं ना. राहतं? कशाला गेल्या लग्न करून? तिला सासूरवास करायला कोणी नाही. तुम्ही बोलून बरं, नका. राहा तुम्ही. तुम्हीच वळण राहा नाही तुम्ही. लावलं. हा, राहा तुम्ही. ती माझ्या आईला तुम्ही बोलू नका. वळण नाही लावलं. माझ्या आईने मला तुझ्या आईलाच वळण नाही बरोबर आहे. बोलायचं.
मला ए, तुमच्या आईलाच बोलत नाही. तुला एवढा झटका आला ना तुम्ही कशाला थांब. धक्काबुक्की करताय? मारलेलं नाही तिला, मारीन तुमच्या समोर. हे बघ, तुम्ही मागाशी मला मारलंय. तरी समजून सांगा ना तुझ्या आईला बोललेलं एवढा चाव करतात ती का? झाली एकटी फडती. कसलं चाव चाव करतो मग ती बायाच काय मग तुम्ही आम्हाला सांगा तिला सामने. बोलाय कशाला? ओ ओ ऐका मामी, हा. तुम्हाला एवढा राग येतोय, झटका येतोय ना, तुमची पोरगी घेऊन जा. घेऊन हा? जाऊ का? तुम्हाला बोललेला कसा झटका आला तिला, नाही नाही घेऊन जायचं का? झटका कसा आला तुला? ह्या बोलले तुझ्या आईला, तर माझ्या बापाला बोलले मला राग नसेल येत. अहो ते एकत्र राहतात, एका घरात राहतात. आम्ही काही रोज नसतो. एकत्र राहिलं ना, भांड्याला भांडं लागत, त्यांची बी काहीतरी चूक असेल, ते बी काहीतरी प्रॉब्लेम त्यांची काही चूक नाहीये. ते 10 वेळा भाकरी मागतील, ती 10 वेळा दिवसभर 10 वेळा? 10 वेळा काय 10 वेळा? बोलायला काय बाबा, काय? राखीचं काय? राखीचं काय माझं? काय माहिती? 10 वेळा? आता तुमच्या तोंडात ते काय आहे का बोलायला या बाईला हा? कळत कुशाल नाहीये. दहा हे वेळा घरानंच धड नाही. मी तुला म्हणली होती इथं लग्न होती, बाया चाव चाव करते, बाबा चाव चाव करतो आणि हे तर मारतोच उठून. 10 वेळा. बघितलं ना, या तिघांमध्ये माझं पूर्ण तुम्ही नाही तिला मारायचं, नाही, नाही. कसं मारेल तिला मी तुझ्या भावाला फोन करते थांब. तुम्हाला तुमचा लेक एवढं चांगलं वाटतं का? मगाशीच मला हाणली त्यांनी. मग माझा बाप सुद्धा चांगला आहे, करते. माझा बाप सुद्धा चांगला आहे. ते आव्हान आहे, फक्त गरिबीचं काही गरीब नाही. त्यांचा आवाज बघ ना केवढा आहे. तुमचा काय कमी काय? तुमचा लय कमी हा? आहे. ती आता आता- मम्मी तुला माहिती का, लेख पुढं नुसतं रडगाणं चालू असतं. तुला माहिती का, तो लेख नसला ना माझ्या पुढे एवढा आवाज असतो ना की काय सांगायच नको. अरे, माझं चाललंय. आम्ही तुझा येते काय तुझा ना? कमी आहे का? तुझा कमी आहे? हा, सगळ्या मयात कळत आहे. अहो पण संसार आहे तुमचा, बाप आहे तुमचा, बायको आहे तुमची, तुम्ही समजून घ्यायचं. आम्हीच घेतोय समजून, ही चूक केली, आम्ही धक मारली, मग त्यासाठी तुम्ही समजून घ्यायचं. दरवेळेस समजून घेतलंय. तुम्ही आले का शिकायला? आता असे संस्कार रावले का? आम्ही नाही आले शिकवायला, आम्ही तिला सांगायला आले समजून. ते जाऊ दे, हा. तुम्हाला आईच्या सोबत बोलू दे. काय नका बोलू असे घाणी सोबत. अगं तू तुझ्या आईचं ऐकून तुझा संसार होणार आहे का? ए, आता आज बावळट मी तुला आहे समजून बाई. सांगायचं ए, नाही. तो आले नीट सांगा. हे बघ, मी बघ काय मारीन बघ का? कोणाला माझ्या हा, मारीन. हा? काय बोल राहिली बाई? काय बोलत आहे? तुम्हाला काय बोलत आहे ना मग? काय बोल राहिली? काय बोलत आहे? माझी लेक आहे, मी बोलणार, तिचा संसार आहे. मग इथं काय? माझा बाप आहे, काय संबंध? माझा बाप आहे, एक शब्द बोलायचं नाही. हा. बाई लाजच नाही या बाळाला, तुम्ही लाजच तुमच्या नाही. बापाला संसार हाणून होणारच मारायची नाही. धमकी देता बापासाठी? तू निघ रे, मला थोबत नाही बघ, तो निघ तू नाही, चल. नाही, या बायाला बोलायचं काही पद्धतच नाही, त्याच्यामुळे काय काहीच संस्कार होणार काय नाही. नाव आहे? चप्पल काढ. हा, काय, हिची काय? तुमच्या भावाला- नाही, हा. तुमच्या भावाला लय तुझ्या संस्कार आईने शिकवले. चप्पल काढली, मग तुला काय लाज नाही वाटत नवरा का? मारून तिला ते चालतंय का? जावई बरोबर ए, सुहास, काय चाललंय मोकर मोकर सगळं मळ्याला तमाशा आहे तुमचा. काय भानगडी? मोबाईल कोणाच वाजते का? घ्या उचला नाही, जाऊ दे तिकडे, कट हे करून पण द्या टाका. ना तिकडे मोबाईल. मी काय म्हणतो, काय झाले नेमकी? आता तुम्हाला काय सांगायचं, काय झालं? हे सारं हे तमाशा यांच्या घरात. ए, सुहास, काय आले? काय सगळ्या मळ्यात मोकर तमाशा मांडलाय? तुम्ही विचारा आता. ए, काय आले? पुरो काय आले? अहो तुम्हाला काय सांगू आता, मी तुम्हीच बघितलं ना सकाळी माझा सासरा माझ्याशी कसा भांडत होता. बघितलं ना तुम्ही, तुमच्या समोर चाललेलं ना. आणि आता तर आहे ना, माझा सासरा तर माझ्याशी भांडतोच. माझा नवरा येऊन मला मारतो आणि हिनं डोक्यावर आली नवीनच. बर ठीक आहे, मला एक सांग, हे कशाने घडतंय बरं? ते सांग पहिलं तू आता. ती कस काय सांगा ना आता? हे कशाने होतंय? आता कस काय सांगा नेमकी ती? सांग, हा? थांब. तुम्ही बोलत नका काही. काय झालं? जाऊ दे मोर दे. हे काय होतं, हा. फाटल्याने फाटत. मला एक सांग, कशाने घडतंय? हे बघा, मला ना म्हणजे मी लग्नाच्या आधीच बोललेले माझ्या आईला की मला फक्त माझा नवरा आणि मीच राहायला पाहिजे होते घरात. मला तिसरा माणूस नकोच होतं. बर ठीक आहे. बर मग आता हे म्हातारच काय करायचं? मला नाही माहिती, मी नाही समजू शकत. मग मग एक काय काम त्यांना करा, पांजर पोळात टाकायचं ऐका का? ना, मारून टाक. थांबा 2 मिनिट थांबा. आता एक काम करू आपण, हाय ती सगळी प्रॉपर्टी पोरीच्या नावची करून देतो मी, आणि मग तुम्ही दोघं जण जा. हा चालेल ना मी आहे का नाही? मग आता तुम्हाला सांभाळत नाही, मला त्याला कोणतरी सांभाळलं पाहिजे ना. आणि तुला बायको आगत नसली ना, तर तुम्ही जातीस सगळं. अजूनही माझ्याच नावावर आहे वावर, मी माझ्या पोरीच्या नावावर करून नाही नाही, आमचा भाऊ काय वायात नाही ना, त्याला आम्ही दुसरी बायको करून देऊ, कारण त्याचा काही प्रश्नच नाहीये. हिला तिला आम्ही बोलू समजून सांगतो, तिची आई आली तरी ती ऐका नाही, ती वेगळंच बोलते. मी तिला तेच सांगते, आईच्या नादाने संसार मोडू नको, सोन्यासारखा नवरा आहे. मी काय मी वर्षातून एकदा आले, ते पण आज बापाने फोन केला, बाई मला जेवायला देत नाही म्हणून मी आले, नाही तर माझं काय काम आहे? तुम्हाला माहिती मी माझ्या तुला घरी किती सकाळी चालतंय. का बोललो नाही काही? तू कायमच लोकांचं ऐकून असं करून राहिली, त्याने कुठं खायचं सांग बरं तुम्हाला. आणि बघा ताई, सगळ्याच आया सारख्या हा, नसतात. तुम्हाला जर तुमच्याच लेखाने मग- 15 दिवस दुसऱ्याच्या घरी जेवायला लावलं, नाही थांबा ना मला ना. काही हा. जेवायला लावलं तर काय होईल? नाही ना, चुकीचंच आहे. पण मग तो म्हातारा माझ्याकडे मग मी 15 दिवस ऐकूनच झाले घेत बोलतोय. होते, मी तेच समजून नाही, सांगत नाही, होते. ऐकून घेत हिने नव्हते. चाव चाव केलं, ही बाई इतकी चाव चाव करते, हे पण चाव चाव करते, हिला चाव चाव करायची काही संबंधच नाही. तिला बरोबर यांना आहे ना. भाका- एक मिनिट एक मिनिट आहे का? संबंध म्हणजे तिचा हा. बाप उपाशी मरायला अहो, लागला ही आहे ना, ही आहे ना, ही आहे ना ठीक आहे ना, सांभाळायला. तुम्ही येऊन मग काय ही करणार? करणार, ही करणार आहे का? हीच अहो, करणार ती आहे. येईन बापाला सांभाळायला. अहो, तिला काही संबंधच नाही, तिला राहायचंच नाहीये बापाला न्यायचा. मग ही कोण सून आहे? आहे, ही सून आहे, ही करल, हिला करावंच लागल. मग करते का ती बरं, बघ? करते का तिला विचारा? तिने नसन केलं तरी आजपासून करावंच लागल.
सासरा आहे. अहो, मग हेच मग समजून तसं सांगा. सांगायचं ना. सांगा ना समजून. आल्या सांगितलंय. आल्या आल्या असं गोडीत सांगितलं असतं ना, जमलं असतं. बघा पाहुणं, तुम्ही एक मिनिट तुम्ही तरी ऐकून घेतलं का? हे पण बडबड करत होते, यांचं ठीक आहे कारण त्यांना त्रास झालाय, पण तुम्ही पण तिला मारहाण करताय, ह्या पण तिला मारहाण करताय. अहो पहिल्यांदा मारलंय, नाही, नाही. पहिल्यांदा मारलंय, आज पहिल्यांदा मारलंय तुला अहो, विचार. मारायचंच नाही एक ना, मिनिट समजून सांगू ऐका, एक शकता. मिनिट ऐका, 2 मिनिट इकडे सर. म्हणजे उपाशी मारायचे लोक मारायचं एक नाही. मिनिट. आपण समजून सांगा ना, मग तिच्यात माझं तुमच्यात काय काहीतरी फरक करून आहे? टाका. हो, तुम्ही जाऊ द्या. रडू नका. थांब तात्या, तू मला एक सांग, हीच परिस्थिती जर तुझ्या बापावर आली अशी तर काय केलं असतं? चालेल, मला उत्तर दे फक्त, मला बाकी काहीच म्हणायचं नाही. आणि तू भाऊ ठीक आहे, तुला बापाला सांभाळायचं नाही, त्याच्या बापाला सांभाळायचं नाही, ठीक आहे, पण त्याच्या बापाला तो सोडू शकत नाही, मग तुला नवरा सोडायचा आहे का सासऱ्याला सांभाळायचं? याच उत्तर. तो जीव गेला तर तो त्याला सोडणार नाही. बोल काय, तुला मी सांगितलं होतं नवऱ्याला नसेल सासऱ्याला सांभाळावं लागेल. बॅग घे, नाही नाही तुझी आई आणि तुझ्या संग जाऊ नाही नाही, शकतो. अहो मी काय ती काय रोज चालली? घरात भांडणं होण्यात मतलब नाही, त्याच्या आम्ही रोज तमाशा बघतोय तुमचा. त्या पोरीला मागल्या वेळेस बोलायचं, ती पोरगी म्हणली मी त्या घरात येणार नाही, कारण काय होतं माझ्यामुळे जर समजा मी आज बापाची बाजू धरली तर तू उद्याच्याला तिला म्हणशील का दिवाळी सगळं तुम्हाला दारात येऊ नको. पण हिला घरी नेऊन काय कणगीत ठेवू का? कणगीत ठेवायची गोष्ट आहे का? तिचा संसार आहे, तिचा नवरा आहे, तिचा सासरा आहे, तिचं घर आहे. मी फक्त ह्यांना भेटायला आली होती, यांची तब्येत खराब बरं होती. जा ना, मला तुला काय कमी आहे मला सांगून दे बरं किती झालं. नाही मला काही कमी नाहीये. आरामशीर जादा राहती, झालंय, कधी जादा. पण बसती, 24 घंटे मी बघतोय. जाता येता तू खुर्चीवरच बसलीये, तुला काम आहे का काय आहे का काय आहे का तुला घेऊन सोडून बाहेरगावी राहायचं? किराणा सुद्धा आणून देतो मी, सगळं आणून अहो, देतो पण तिला. तुझी आई मला बोलते, तू सांग वर्षातून मी एकदाच असते का कधी दर महिन्यात आई तुझ्या दारात? अहो मी तुम्हाला बोलले नाही, मला फक्त एवढं, मी आल्याबरोबर तुम्ही सगळ्यांनी तिला चाव केलं तर मी आई आहे, मला तिची बाजूच येणार ना. पण तिने समजून सांगितलं तर कळणार ना काय प्रॉब्लेम आहे. अहो. आणि ऐक, माझं हेच सांगणं आहे की तू जशी दोघांना भाकरी करते ना 2, तशी म्हाताऱ्याला पण भाकर करायची आणि ताजी करायची. तुम्ही शिळी खाल्ली चालन, पण ते म्हातारे माणूस आहे, त्यांना रोज ताजी भाकर द्यायची 2 टाइम, त्यांना 2 टाइम चहा द्यायचा, त्यांना मध्ये आधी काही खायला पाहिजे ते द्यायचं. बापापेक्षा जास्त जपायचं, त्याला म्हणतात सून. जमन का नाही पटकन बोल, टाइम नाही माझ्याकडे. जमल नाही म्हणजे तुम्ही नका बोलू, तुम्ही येणार आहे करायला इथं, तिच्या तोंडून ऐकून घ्या. बरं त्यांचं दोघं नवरा बायकोच होऊन द्या ना, तुम्ही काय बसा ना. तुम्हीच बोलू राहिले ती नाना, समजून सांगायचं हा? तुला जावयाला चप्पल दाखवते. समजून तोंडातून ते शब्द काढला, का राहिली ती? थांबा की तुम्ही जरा शांत राहा, 2 माणसं बोलतेत ना, थांबा ना तुम्ही पण लय आता. हा असंच गप केलंय, शांत राहा. असंच तुमच्यासारखंच गप केलंय तुमच्या पोरीनं. ती बोलते, बोल तुला काय बोलायचं ते. ठीक आहे, मी सांभाळते सासऱ्याला सुद्धा, इथून पुढे नाही असा त्रास देणार. चुकले मी खरंच, मी इथून पुढे ना तुम्हाला माझ्या बापावानी जीव लावल. आणि मग हीच जर तो आजवर केला असतं तर हे राडे झाले असते, गावात तमाशा झाला असता का? रोज तमाशा. पोरीला बोलून घेतलं ते, परत ते पाहुणा नाही आला, बरं झालं नाही तर आणखीन कुठाना वाढा असता. मग हे उद्योगान बस खांद्यावर काय पडलं पण तुम्हाला याच्या वाचून? सुखासुखी तुकडा खातात ना सगळे, सासऱ्याला पेन्शन, नवऱ्याला पगार आहे, काही गाड्या टेन्शन नाही ना तिला. सगळी दुनिया येतो, सगळं आणून देतोय काचा एखादा, उलट त्याचा फायदा घेते. उलटं- शेतीत रात्रंदिवस तो कामाला जातोय, शेत करतोय. तो मला सांग, लग्न झाल्यापासून तू कधी गेली वावर? नाही एक- तुला वावर माहिती का? नाही का बरं नाही गेली? ती गेलीच नाही वावरात कधी. कधी गेली नाही, पण मग जायचं ना सासऱ्या मागे. हा. नका काय जायला करणं म्हणून पाहिजे. जायला पाहिजे ना. नाही, माझ्या सासऱ्याने मला कधी येऊनच नाही दिलं. नाही. मग सगळं काम जायचं. तो करतोय, सगळं शेतीतलं बघतोय, शेतीत बाया आणतोय, काम करून घेतोय. तू त्याला फुलासारखं जपाय सोडून तू त्याला जर तुकड्याला माग केलं तर तू काय करी? हे चुकीचं नाना, आहे. शिकलेली पोरगी आहे, म्हणलं आपल्या घरातच राहू द्या. पोरगी चांगली आहे, लोक बोट घालून मोठं करतात. कोणाचं ऐकायचं कोणतरी नाही. कान भरले, नवरा बायकोनीच राहायचं, नवरा बायकोनीच राहायचं, तिच्या डोक्यात तीच गणित बसलं. कधी त्रास दिला का सांग बरं तुला मी नाही. दिलाय का? मग का बरं असं आणि वाटतंय? घरात ना मोठा माणूस पाहिजे, आपल्याला वळण लागत चांगलं. आपल्या घरी आई बाप आहेत ना, तशी इथं पण आई सासू नाहीये तुला, कमीत कमी सासरा तरी आहे. खरंय तुझं, आणि मी इथून पुढे ना त्यांना जप. तुला कधीच असं त्रास देणार नाही. तुझ्यामुळे ना मला सुद्धा 2 शब्द ऐकायची वेळ आली ना. ते तर आहे, मी जसं तुला आणि पप्पाला जीव लावते तसंच मी आजपासून त्यांना माझ्या पण सासऱ्याला अरे जीव काय जीव नको लावू, फक्त तू आहे ना प्रेमाने 2 शब्द बोल, हा. गोडीत राहा. जीव खाल्लं, पिलं, जीव लावायची काय काय गरज आहे? त्यालाच- तुला काय झोका द्यायला सांगितलं हा. त्यांना? आलं त्याला जीव लावणं आपलं म्हणतात. आलं जपून पाहिजे. बाबा जेवले का? एवढं जर विचारलं म्हातारं म्हणून नसलं, टोपलं बाकरं रे, विचारलं तिने जेवण मग? नाका का जेवण अजून चला निघू. जास्त 2 तास जास्त काम करते ती हा. वावरात. तिला जास्त अपेक्षित नाही ना. आणि जरी टोपल्यात नसली, गरम करून द्यायची. मी म्हणतो भाकर द्यावा ही आवश्यक नाहीये, फक्त तू जरी म्हणली ना 5-10-5 मिनिटं, मी 2 मिनिटात आहे ना 2 ताजी भाकर टाकली. हा. म्हातारं म्हणे एक प्राण
शिडी मी खातो अहो, तिला खायला मोकर येणे देते कशाला म्हाताऱ्या माणसाला तिला शिवी? काय काळजीच वाटलं ज्याने करून घे. सांगितलं तिला असं वाटलं ह्याला मी बोललं तुझे बाप सोडून देईन तुला- काय सोडीन बाप तुला लय कामच नाहीये. नाही आहे ना काही पोरं आहे ना तसे बी बायकोच ऐकून बाप सोडणार पण आमच्या आई मेल्या आम्ही नाही तशी. आणि आमचं वळणच नाही ना पण आमच्या बी सुनाना अरे मला सांगा ना एवढ्या कमी वयात बायको केली ते पोरांसाठी तो बिगर लग्नाचं माहिती राहिलं ना मला. मागा शिकायचं वाटणी आमची मरणा मातीची धुमाकूळ भांडणं दोघांची मग खरंय आणि त्यांनी लग्न केलं असतं समजा तू तर नव्हती येणार समजा त्यांनी लग्न केलं असतं तर हे कुठं तरी भिकाऱ्यावर हिंडले असते बोंबलत गेला तरी काय त्या बायाने सांभाळला असतं. संसाराची दाना दिन होती ना दुसरी बायको केलं म्हणून नाही अशा केलं. बापाला कस काय पोरग सोडून तू विचार कर ना काय नाही त्याने तिचे. अख्खं आयुष्य आमच्यासाठी काय नाही तिचे डोळे उघडले ते पाय पडून माफी माग आणि जा घरात चहा पाणी कर आम्हाला माझी लेखी सारखीच माफ कर मला. परत नाही करायचं तसं नाही करणार चांगलं राहा बाकी काय ना आम्हाला लेखी सारखीच आहे. हा, माझ्या- बाकी काय बरं लय असं का तुझ्याकडून धनदौलत लागत त्यांना किंवा काय लागत उलट तू त्यांचे पैसे वापरीत तशी नियमाने बघितलं तर दर महिन्याची पेन्शन कोण खात रे घरातच खर्च करतात ना नाही तिच्याकडेच देते तू राणी मानवून तो वाटत नाही तू भिकार आहेस तिथं राहते नाही सगळं ते माझ्याच हातात देतात अब्बा. पैसा 2-3 हजाराची साडी हातात बांगड्या दुन्या भानगडी काय कमी आहे रे तुला आणि आम्ही मी कधी विचारलंय तुला पैशाचं आणि नाही जमलं नाही एवढं बी तर एखाद्या दिवशी बाटली देऊन टाक त्याला मारून टाक नाही हो तुम्ही काय आता वेगळं शिकवताय झालंय ना आपण होय, नाही जमलं तर झालं त्याला नाही, काय झालं एखादी नाही. टाकच कार्यक्रम करू चला चहा पाणी करते पण का? आता बाहेर जर जा. परत नाही इकडे बघ परत जर म्हातारा घरी जेवायला आलं तर मी डायरेक्ट पोराला हम्म. नाही नाही, नाही तीच तुम्ही गरम करून असं- घेते. हा, तसं हो. नाही. बायको सगळं वाईटली त्यात माझी तुला- बायको म्हणती याला पेन्शन दुनिया भानगडी उठला पाडा का आपल्या घरी जेवायला माय बायको रडायला लागली म्हणजे याला करू पाकरी हा, बरोबर आहे ना. रानात ती मला म्हणते असं नका राहत जाऊ गबाळ आता रानात असंच राहावं लागत नाही सांग नाही राहणार रे आपण घरी आलो कपडे बदले जाऊ. तुम्ही बदलितो असं ना नका कपडे राहू. बदलितो असं काही चांगलं नाही राहायचं तुमचं चांगलं आता आहे. तो सासरा तो नवरा हा. आणि तू ननद आम्ही चाललो आम्ही काय शेजारी हा. आम्हाला काय तो आता नाही, काय सर, थांबा. नाही नाही आता पुढे गेलं तर नाही, तुम्ही नाही, शेल आम्ही देणार काय होते थांबवतो? त्याच्यामुळे नाही काय- नाही तसं काहीच नाहीये मी त्यांची चला गाडी- मी चहा ठेवते हा, ठेव चल सगळ्यांना चला ती बॅग घ्यायची का नाही मग मी भेटायला आले अहो, पाहुण्याला आणि आता लावित आता बाद झालं ना कुठाने का आज कुठाने चालले तू हे म्हणलं बॅग घ्यायची की नाही चल ना का हो तुम्ही लय टोचून बोलता पाहुणे? हा तुम्ही लय कमी केलं मग आम्ही आले आलेच लागले आमच्या